लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा मतदारसंघाचे सेना भाजप युतीचे संभाव्य उमेदवार सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि गावभेटीचा सपाटा सुरू केला असून माढ्याचा भावी खासदार हा भाजपाचाच यासाठी पक्ष पातळीवरून अनेक हालचाली सुरू आहेत। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांनीही माढा मतदारसंघात दौरे सुरू केल्यानं माढा मतदारसंघ निवडणुकीपूर्वीच ढवळून निघत आहे। सुभाष बापू देशमुख यांचे लोकमंगल उद्योगाचे जाळे हे संपूर्ण मतदारसंघात थोड्याफार प्रमाणात असले तरी गावागावातील अनेक जुने नेते सरपंच यांच्याशी बापूंचा थेट दोस्ताना आहे। तर शरद पवार हे राष्ट्रीय नेते असल्यानं मतदारसंघातील नेत्यांशिवाय गावातील थेट कार्यकर्ते कमीच आहेत। पण थोरल्या साहेबांचा शब्द म्हणजे देवाचाच शब्द मानून पवार साहेबांसाठी मतदारसंघातील राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकदलीने झटत आहेत। मात्र विजयदादांच्या कार्यकर्त्यात नाराजीचा सूर असून त्यांची नाराजी दूर करण्याचं मोठं आवाहन थोरल्या साहेबांच्या शिलेदारावर आहे। मागच्या वेळेला जितक्या सहजतेनं पवार साहेब विक्रमी मतांनी निवडून आले तेवढी सोपी आत्ताची निवडणूक नसल्याची चर्चा आहे। तर बापूंनीही आपली पूर्ण ताकद लावून निवडून येण्याचा संघ बांधलाय। मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या गावांनी बापूंना चांगलं मताधिक्य दिलं त्या गावात बापूही पुन्हा फिरकलेच नाहीत आणि थोरले साहेब तर माढ्याची बारामती करू असं कधी म्हणालेच नाहीत। माढ्याचा खासदार कोण हे अजूनही गुलदस्त्यातच असलं तरी नेत्यांच्या गाड्यांचे ताफेच्या ताफे खेडापाड्यातल्या रानवाटावरून धुराळा उडवत आहेत।